हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे स्वामी समर्थांवर झालेल्या विष प्रयोगाची खरी गोष्ट. एकदा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. दररोज हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे, कोणी श्रद्धेने तर कोणी चमत्कार पाहण्यासाठी. पण त्या गावात काही असेही लोक होते, त्यांना स्वामींच्या शक्तीवर अजिबात विश्वास नव्हता. ते लोक म्हणायचे, हे सगळं खोटं आहे. एक दिवशी त्यांनी ठरवलं, आज आपण यांची खरी परीक्षा घेऊ. त्यांनी भयंकर योजना आखली. त्या लोकांनी स्वामींसाठी अन्न तयार केलं आणि त्यात गुपचूप विष घातले. दुसऱ्या दिवशी ते लोक स्वामींसमोर विष घातलेले अन्न ठेवतात. स्वामी समर्थ त्या अन्नाकडे पाहतात, क्षणभर हसतात, जणू त्यांना सगळं आधीच समजलं होतं. आणि मग ते शांतपणे ते अन्न खायला सुरुवात करतात. हे पाहून ते लोक घाबरतात. आता काय होईल हे मनात विचार येऊ लागतात. काही वेळ तसाच जातो, पण स्वामींना काहीच होत नाही. ना वेदना ना त्रास. ते पूर्वीसारखे शांत बसलेले. मग स्वामी हसत म्हणतात, तुमचं काय चालत नाही. हे ऐकतात त्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना आपली मोठी चूक कळते. ते धावत स्वामींच्या चरणी पाया पडतात आणि माफी मागतात. आम्हाला माफ करा स्वामी, आम्हाला माफ करा. स्वामी त्यांच्याकडे प्रेमाने पाहतात आणि त्यांना माफ करतात, कारण स्वामींचा स्वभावच दयाळू होता.